कसं आहे, नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली, महिना होऊन गेला. जवळपास महिन्यापेक्षा जास्त झालं. आणि मी अनेक दिवसापासनं नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी डॉक्टर महाले साहेब, आमच्या इकडे झोनल अधिकारी इंगळे आणि या प्रभागाचे जे निरीक्षक आहेत खोब्रागडे आणि इथले सर्व जे कर्मचारी आहे यांना सांगत होतो की या संपूर्ण प्रभागात खूप कचरा पडला आहे, तर तुम्ही हा कचरा उचला. तर कधी काय होत होतं, JCP येत होता तर टिप्पर येत नव्हता, टिप्पर येत होतं JCP येत नव्हता. जो कचरा उचलणारी जी कंपनी आहे त्या कंपनीचं काम बिलकुल व्यवस्थित नाही. आणि त्याच्यात अधिकाऱ्यांना अशी सवय पडली की 4 वर्ष या भागात नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक नव्हते, पदाधिकारी नव्हते, तर त्या अधिकाऱ्यांना सवय पडली का जसं लापरवाहीची. तर त्या कारणामुळे मी अनेक वेळा त्यांना सांगितलं, ते लोक बिलकुल काम करत नव्हते. भारतीय जनता पार्टीची सत्ता नागपूर महानगरपालिकेत आहे आणि आम्ही अनेक वर्ष विरोधी पक्षात काम करून आहो, तर आम्हाला आक्रमक राहायची सवय आहे. जर आम्ही आक्रमक राहिलो नसतो तर आज भारतीय जनता पक्षाला हे दिवस पाहायला मिळाले नसते. अनेक वेळा सांगूनसुद्धा काम होत नव्हतं. म्हणून मला या नागपूर महानगरपालिका झोन क्रमांक 1मध्ये काल स्वतः कचरा घेऊन टाकावं लागलं. आणि ही माझी मजबुरी होती. सत्ता असूनसुद्धा मला आंदोलन करावं लागतं. म्हणजे अधिकारी हे बिलकुल माजून गेले आहे आणि त्यांची माज उतरवण्याकरता जर त्यांनी पुन्हा जर सत्ता आहे भाजपची, आंदोलन भाजपचे लोक करणार नाही हे त्यांनी आपल्या डोक्यात ठेवू नये. आणि आम्ही विरोधी पक्षात अनेक वर्ष काम केलेले लोक आहो. आम्ही विरोधी पक्ष टाईपच काम करून आपले कामं करून घेणार हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि यानंतर आमच्या प्रभागात साफसफाई ठेवावी, पूर्ण नागपूर शहरात साफसफाई ठेवावी, हे अधिकाऱ्यांनी आणि जे कॉन्टॅक्ट ठेकेदार लोक काम करतात त्यांनी लक्षात ठेवावं. यासाठी आम्ही हे काल झोन क्रमांक 1मध्ये कचरा टाकून आलो आहे.